आज गावात रक्तदान शिबिर होतं, हे दोघं घ्यायला आलती. हे दोघांना रक्त दिलं का नाही काही माहित नाही, पण हे म्हणे जर तो रक्त दिला तर आम्ही रक्त देऊन टाकू. मग मी विचार केला, म्हणलं आपल्यामुळे जर अजून दोघं जण रक्तदान करत असेल तर चला मग देऊनच टाकू. त्यासाठी मग आम्ही दोघं तिघ जण गावाकडे निघलो. आम्ही गेलो गावामध्ये, तर लोकांना तर बाहेर निघत होतं. आमचं रक्तदान शिबिर संपलं काय करून. तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की संजनताई आलती, त्याचं भाषण संपलं ना, त्या घराकडे निघलं ना, आता जेवणार आहे सगळे लोक. तिथे जेवायला बसणार होते, तिथे ही गाडी ना तर आडवी येत होती. तो विक्या आणि कोणी साथ नाही आवडतं, आपणच बाजूला करून टाकू. विक्यानं गाडी बाजूला लावली, दुसऱ्या विक्याला भेटायला येऊ डायरेक्ट ट्रॅक्टरवर जाऊन आम्हाला सोडून तिकडे जाऊन उभं राहिला. भारी माणूस बाई विक्या तू. लय टाइम झाला मित्रामध्ये ना बाबल्या दिसतच नव्हतं. म्हणलं कुठे गेला, ह्यो त्या बारीक पोराला घेऊन हिंडत होता. त्याला म्हणलं त्याला बी चाल घेऊन आणि सगळे जेवून घेऊ. पहिलेच आम्ही ना गावामध्ये लेट आलतो, पोरं लेट आले पुन्हा लगेच जेवायला बसले. त्याच्यामुळे थोडंसं थांबूनच घेतला आम्ही सगळे जेवायला बसलो. पण तिघं इथलं टेन्शन मध्ये आलते काय माहित काय झालं. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो भाऊ. आमचं जेवण झालं, पुऱ्या लाईनीचं जेवण झालं. पण आमच्या लाईनीतल्या दोघांच्या जेवणाचा पत्ता नाही. म्हणलं अरे रक्तबंदी आज जायचं तिकडे पटकन आवरा. जेवण केल्यावर रक्तदान करायसाठी नाव लिहायला गेलो होतो. ते पोरगाने बाई पहिले तुम्ही वजन भरलं तर मग तुमचं रक्त घेऊ. आम्ही ते काय ना वजन मोजलं भाऊ. कोणी 50 भरतो, कोणी 51, कोणी 52. बस एवढंच, याच्यावर कोणी ते म्हणे आता काही रक्त घेत नाही म्हणे तुमचं पुढच्या बारील भाऊ. चला आता गावात असल्या टाइम झाला, आम्ही घराकडे निघतो. तो पण तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.